जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये जगाच्या मालकाकडे मागणी करतात, देवा मला तुला द्यायचं असेल तर हेच दान दे, हेची दान देगा बोला, जे पाठ आहे ते बोला, हेची दान देगा देवा. काय दान दे? तुझा विसर न व्हावा, तुझा विसर पडला नाही पाहिजे हे दान तू मला दे. आणि हे दान जर तुम्हाला दिलं तर मी काय करेल? गुण गायीन आवडी, आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद गाईल, हेची माझी सर्व जोडी. याच्यापेक्षा मला दुसरं काही जोडायचं नाही, मिळवायचं नाही, प्राप्त करायचं नाही. भगवंत म्हणले तुकोबार आहे, दुसरं काहीतरी मागा, मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा. म्हणले न लगे, मला ते लागत नाही. काय नको? मुक्ती नको, धन नको, संपदा नको. मुक्ती का नको? आपला जो परमार्थ चालला बंडू बाबा, तो मुक्ती मिळवण्यासाठी चालला. आणि महाराज म्हणतात मला मुक्ती नको का? त्या मुक्तीसाठी जे रात्रंदिवस धडपड करतात, ती मुक्ती आमची नवरी झालेली आहे. तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, आता दिवस चारी केली मी. मुक्ती आमची नवरी झालेली आहे आणि म्हणून आम्हाला ती मुक्ती नकोय. बरोबर आहे? लक्ष नाही का? आता मुक्ती बरोबरच लग्न झाल्यावर टेन्शन घेण्याचं काम आहे का? बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं, ताण घेण्याचं काम आहे का? तसं मुक्ती नवरी झाल्यावर काय टेन्शन घ्यायचं म्हणून आम्हाला मुक्ती नको. मग धन घ्या म्हणले, द्रव्याची या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संग द्यायचा, असं तुकाराम महाराजाचं म्हणणं. हा, ते म्हणले आम्हाला पैसा नको. महाराज म्हणले आम्हाला पैसा नको. मी महाराजाचं सांगतोय. हा, महाराज म्हणले आम्हाला पैसा नको. आता आम्ही तिथं पोहोचलो नाही अजून, मग हे आमचं म्हणणं नाही. तुकाराम महाराज म्हणतात मला धन नको. मग संपदा घ्या, संपदा सोहळा नावडी मनाला, लागला टकळा द्यायचा असेल देवा तर संत संग दे सदा, सदा संताची संगत घडावी देवा. भगवंत म्हणले तुकोबारा, या सर्व गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. तुकाराम महाराज म्हणले देवा तू आम्हाला गर्भवासात घालणार आहे ना, मग सुखाने घालणार. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हास. आता गर्भवास आणि सुखानं हे पटण्यासारखं आहे का? काय सांगू गर्भीची यातना, मज भोगिता नारायण. गर्भवासीचे दुःख गाढे, कौना पुढे सांगावे किंवा मांडावे. गर्भवासामध्ये दुःख आहे ना. कधी कधी गर्भवासातून सुटण्यासाठी विनंती करतात, एक वेळ करी मला वेगळं करा. आणि कधी कधी म्हणतात घेईन मी जन्म यासाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. कधी कधी जन्म घेण्यासाठी आग्रह धरतात, उपजून या. आणि कधी कधी म्हणतात या दुःखातून मला वेगळं करा. सामान्य माणसानं कोणता अर्थ घ्यायचा? मग गर्भवासात येण्यासाठी आग्रह धरायचा का सुटण्यासाठी धरायचा? तर ऐका, गर्भवासामध्ये दुःख आहे, पण कुणाला? ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याला.
बोलत चला. पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर माणूस काय होईल? बोला ना, बुडून जाईल, मरून जाईल, आहे की? पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर तुमचं म्हणणं आहे माणूस मरून जाईल, बुडून जाईल. पण माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्हाला पोहणं नसू द्या, तुम्ही पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, तुम्ही मरणार नाही आणि बुडणारही नाही. पण काला झाल्या मारा उद्या, नक्की मारा, नाही नो डाऊट, काही विषय नाही. तुम्ही पोहणं नसताना विहिरीत उडी मारा. मी विज्ञान युगात बोलतोय, मला याची कल्पना आहे. तुम्ही पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, तुम्ही मरणार नाही, बुडणार नाही, फक्त सांगड बांधून मारा. नसू द्या ना पोहणं, काय अडचण. आपण पोहणं शिकलो, काय बांधून शिकलो? बोला, सांगडच म्हणतात ना त्याला, सांगड बांधून. भोपळा आहे की नाही, सांगड म्हणतात आमच्या इकडे, त्याला सांगड म्हणतात, इकडे भोपळा म्हणतात, आहे की? तो भोपळा बांधून, सांगड बांधून शिकलो का नाही? मग बुडण्याची भीती आहे का? जन्माला आलेल्या आपल्या पोटच्या गोळ्याला लोक बांधून विहिरीत फेकतात पोहणं नसताना. सोपी गोष्ट आहे का? पण हा विश्वास कशावर आहे? त्या भोपळ्यावर आहे, सांगडीवर आहे. तसं गर्भवासात उडी मारा, पण सांगड बांधून मारा. सांगड बांधा रे भक्तीची, नारायण नामाची सांगड बांधून उडी मारा. बुडण्याची भीती नाही, दुःख होण्याची भीती नाही. प्रमाण सांगतो, गर्भवासी दुःख नाही येता जाता, हृदय असता नाम. तुझं नाम जर हृदयामध्ये असेल तर गर्भवासाचं दुःख होण्याचं काही कारण नाही देवा, असाही का अर्थ घ्या, किंवा दुसरा अर्थ असा घ्या. एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा झाली तर त्याला कोणी वाचू शकतं का? बोला, नाही. तुमच्या माहितीप्रमाणे त्याला कोणी वाचू शकत नाही, पण कायद्याच्या नियमाप्रमाणे त्याला एक माणूस वाचू शकतो, त्याचं नाव आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. एखाद्या माणसाची फाशी जरी रद्द करायची असेल तर राष्ट्रपतीच्या सहीनं, सिग्नेचरनं ती फाशी रद्द होते. हे अपवाद आहे, एक राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार. फाशी तशी रद्द होत नाही, पण राष्ट्रपतीनं सही केली तर रद्द व्हायला काही कारण नाही, बरोबर आहे. तसं गर्भवासाचं दुःख थांबवता येत नाही, पण राष्ट्रपतीनं सही केली तर तेवढं थांबवू शकतो. मग तू राष्ट्रपती आहे ना, या राष्ट्राचा मालक आहे ना, मग तेवढी सही करून गर्भवासात पाठवून दे, सुखानं गर्भवासात घाल, असा एक अर्थ घ्या. किंवा अजून सांगतो, एखाद्या माणसाला आपण मारून टाकलं तर आपल्याला कशाची शिक्षा होईल? बोला, नाही तर द्यावी लागेल. बोला, कशाची शिक्षा होईल? फाशी. म्हणजे माणूस मारल्याची सजा काय आहे? फाशी, बरोबर आहे. मग फाशी द्यायला मशीन असतं का माणूस असतो? माणूस. ऐका, आपण एखाद्याला मारलं तर आपल्याला फाशीची शिक्षा आहे. फाशी देणारा आठवड्याला माणसं मारतो, त्याला सरकारी पगार आहे. तुमच्या डोक्यात आलं काही कधी? बोला, आता तर आलं असेल ना. माणूस मारल्याची सजा फाशी आहे ना. एका संविधानावर देश चाललो ना, का संविधान वेगळं वेगळं आहे? एका संविधानावर जर देश चालणारा आहे, मग माणूस मारल्याची सजा जर फाशी आहे तर फाशी मारणारा का जनावर मारलं? त्यानं माणूसच मारला ना. बरं, आपण तो चोरून मारला, त्यानं पोलीस प्रोटेक्शन मध्ये मारला. जेलर तिथं, जज तिथं, वकील तिथं, पोलीस तिथं, सगळे तिथं, यंत्रणा तिथं असताना माणसं मारतो, त्याची सरकार पगार देते त्याला. काय म्हणा या सरकारला, बरोबर आहे ना? तर ऐका, त्यानं माणूस मारला तो त्याच्या इच्छेने नाही, सरकारच्या आज्ञेने. तसं आम्ही गर्भवासात आलो, आमच्या इच्छेने नाही, सरकारच्या आज्ञेने. येतो जातो आम्ही देवाच्या, तुझ्या आज्ञेवरून जर जात असेल तर त्याची पगार मिळाली पाहिजे. सजा मिळाल्यावर आम्हाला जायची गरज काय? आम्ही चाललो तुझ्या कामासाठी आणि आम्हाला त्याची शिक्षा होत असेल तर कोण सांगितलं? जाणार नाही आम्ही, सुखानं गर्भवासात घाल, असा एक अर्थ घ्या. किंवा आणखी एक अर्थ असा घ्या, पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो. माऊल्या हो, बोला, चोरी होणं चांगलं का वाईट? बोला महिला मंडळ, वाईट. जरा जोरात सांगा, चोरी होणं चांगलं का वाईट? वाईट. आता बघा, चोरी चांगली कशी असते मी तुमच्या समोर आणून देतो. एका चोराने एका घरून चोरी केली, तिथून त्याला 10,000 रुपये मिळाले. पहिलं घर फोडलं, त्याला 10,000 रुपये मिळाले. 10,000त समाधान झालं नाही, मग दुसरं घर फोडलं. दुसरं घर फोडताना त्या घरातल्या माणसाला जाग आली आणि तिथं त्याला 5,000 रुपये मिळाले. पण या घरातल्या माणसाला जाग आली आणि पाहिलं, आणि जेवढ्या लवकर पळता येईल तेवढ्या लवकर तिथून ते पळून गेले. आता हा माणूस रडत बसला. रात्रीच 5,000 रुपये कपाटात मोजून आणून मतदानाची ठेवली होती. आपलं ते कष्टाचे माझ्या वयामानानं असा एखादा शब्द जातो, तुम्ही सांभाळून घ्या. मला सांग, रात्रीच 5,000 रुपये ठेवले होते आणि कपाट चोरलं चोरानं, आणि चोर घेऊन गेला. रडत बसला, आता काय करावं?
तेवढ्यात एका गाठोड्याकडे लक्ष गेलं. कशाचं गाठोड आहे म्हणून पाहू झाला असं, चोरानं मागच्या घरून आणलेलं 10,000चं गाठोडं गडबडीत तिथं विसरलं आणि 5 घेऊन निघून गेला. आता चोरी होणं चांगलं का वाईट? बोला, गेले किती हजार? 5. मिळाले किती? फायदा कितीचा? रोज हो द्या ना, तुमच्या घरी नाही माझ्या घरी. एका चोरी मागे जर 5,000चा फायदा असेल तर चोरी पण चांगली आहे. तसं गर्भवासात आल्यानंतर 9 महिने 9 दिवसाचं दुःख जर मानलं तर 9 महिने 9 दिवसाचं आयुष्यभर भजन करायला मिळत असेल तर सुखाने आम्हाला गर्भवासात घाल. तुका म्हणे सुखाने गर्भवासात घाल देवा, सुखी घालावे तेवढं सहन करायला तयार आहे आम्ही, आहे का नाही? गुण गायीन आवडी ह्याची माझी सर्व जोडी, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला अभंगामध्ये जगाच्या मालकाकडे मागणी करतात. आज मागणी पर प्रकरणातला अभंग असावा असा संप्रदायाचा एक दंडक आहे. माझा पहिला प्रश्न हा आहे, थोडासा आवाज वाढवत आला. माझा पहिला प्रश्न हा आहे, आपण देवाकडे काही मागणं बरोबर आहे का? आपण देवाकडे काही मागणं म्हणजे देवाची सरळ सरळ चूक काढल्याप्रमाणे आपण देवाकडे काही मागावं म्हणजे देवाला आपल्याला काय द्यावं हे कळत नाही असं त्याचा अर्थ होईल. पण देवाला कळत नाही असं तर म्हणता येणार नाही. चतुरात मुकुट सकाळा म्हणे धन्य तुझी, त्याच्यासारखा चतुर या जगाच्या पाठीवर दुसरं कोणी नाही माने. मग देवाला कळत नाही का आपल्याला काय द्यावं? कळतं. मग देवाच्या मंदिरात मागण्यासाठी जायचं का नाही जायचं? देवाच्या मंदिरात मागण्यासाठी जायचंच नाही. जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंदिरात जायचं असतं बरं का. पण मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं. वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण. पत्रम पुष्पम फलम तोयम योमी भक्त्या प्रयश्यती तदहम भक्ती प्रभूत अश्नामी प्रयतात्मनः. पत्र पुष्प फल तोय जे काय असेल ते भगवंताला समर्पण करताना अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. समर्पणाशिवाय मागायचा अधिकार मिळत नाही. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे. आमचा देह सुद्धा तुला अर्पण आहे. देह जावो अर्पणच आहे नाही, देह जावो अथवा राखो. पांडुरंगी दृढ भाव, चरणन सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथ. देह सुद्धा तुझ्या चरणावर आहे देवा. मी उदाहरण सांगेन तुम्हाला. काही माणसं खूप परमार्थाशी एकनिष्ठ असतात बघ. आता मी काला केला कंचनपूरला महाराज वाजवायला होते. आता एक 8-10 दिवसापूर्वी मागच्या याच महिन्यात आहे ना 12 तारीख का काहीतरी होती वाटतं. तुम्हाला उदाहरण सांगतो मी. तिथलं भाऊ चालू कीर्तनात पाचपोर बाबांचं कीर्तन चालू होतं. पाचपोर बाबांचं किती परमार्थावर श्रद्धा असते काही माणसाची. पाचपोर बाबांचं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनात एक वारकरी होते. काय नाव होतं त्यांचं? बावस्कर. बावस्कर बाबा म्हणून एक वारकरी होते. चालू कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणताना त्यांचं देहावसन. आता बरं 10-12 दिवस झाले चालू कीर्तनात. हो, लोक त्यांचे पुतणे तिथं, नातू तिथं, त्यांची मुलं तिथं. पण सगळ्यांनी सांगितलं बाबा कीर्तन बंद करू नका. तिथल्या तिथं भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आणि बरोबर त्याच टायमिंग 2 तासाचं कीर्तन झालं. आणि एवढंच नाही, त्या गावाने पुन्हा तो सप्ताह बंद नाही केला महाराज. चालू कीर्तनात ते कीर्तन बंद केलं नाही, तो सप्ताह बंद केला नाही. आणि तिथं काला सुद्धा आनंदानं गावानं साजरा केला. याला तुम्ही काय म्हणणार? देह जावो अथवा राहो. पांडुरंगी हे चालू झालेलं सांगतोय मी. 10 दिवसापूर्वीच सांगतोय तुम्हाला. एवढं समर्पण आहे. समर्पण केल्याशिवाय अधिकार. आता मी जर ते सांगत असेल तर त्यांचं ते समर्पणच आहे ना. ते लोक इथं ऐकायला नाही, ते लोक इथं ऐकायला नाही ना. मग तरी मी त्यांच्याबद्दल बोलत असेल तर हे त्यांचं समर्पण आहे. समर्पणाशिवाय अधिकार मिळत नाही. मी सांगेल तुम्हाला, रात्रीच्या टायमाला पांडव वनवासामध्ये असताना दुर्वासा ऋषी 1000 शिष्याला घेऊन भोजनाची याचना करतात. आणि रात्रीच्या टायमाला वनवासात असलेल्या पांडवांना यांना जीव काय घालावं? बा द्रौपदीला सांगितलं एवढ्यांना भोजन खाऊ घालायचे आता. आणि ग्रहस्थ आश्रमी यांचा धर्म आहे. आतिथ्यम शिव पूजनम प्रतिदिनम मिष्टानम पानम ग्रहे साधू संगम उपासते ही सततम धन्यो ग्रहस्थ आश्रमा. ग्रहस्थ आश्रमी यांचा धर्म आहे. आपल्या दारात आलेल्या अतिथीला विनमुख लावायचं नाही. पण आता करायचं काय? एवढ्या निर्जल वनामध्ये एवढ्यांना जीव घालणं सोपं आहे का? मग काय केला? सूर्याने दिलेली थाली होती. त्या थालीचा उपयोग दिवसभर व्हायचा. सायंकाळ झाली की त्या थालीचा उपयोग व्हायचा नाही. करावं काय? नाही जेवू घालावं तर ग्रहस्थाश्रमी यांचा धर्म बुडतो. आणि जेवू घाला तर काय जेवू घाला?
मग भगवंताचा धावा केला. कोठे गुंतला वेळ कास खया लावेला भगवंताचा धावा केला आणि भगवंताचा धावा केल्याबरोबर भगवंत हजर झाले. महाराज देव हाक मारल्या बरोबर आला बर का. देव आजही यायला तयार आहे, बोलवणारा द्रौपदी सारखा पाहिजे. देव खायला तयार आहे, खाऊ घालणारा शबरी सारखा पाहिजे. देव झोपायला तयार आहे, झोपवणारा यशोदा माते सारखा पाहिजे. देव रडायला तयार आहे, प्रेम करणारा राधा राणी सारखा पाहिजे. कोण कहता है भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह बुलाते नहीं. कौन कहता है भगवान खाते नहीं, शबरी माँ की तरह खिलाते नहीं. कौन कहता है भगवान रोते नहीं, कौन कहता है भगवान रोते नहीं. राधा रानी की तरह हम प्रेम करते नहीं. एक बार तो राधा बन कर देखो मेरे सावरिया, राधा क्या हो गए आंसू, क्या पीड़ा होती है, क्यों दर्द उठता है, क्यों आंखें रोती है. एक बार जरा प्रेम करके देखो सावरिया, राधा एक वेळेस राधा प्रेम करायला शिका. देव रडायला सुद्धा. द्रौपदीनं बोलवल्या बरोबर भगवंत हजर झाले आणि भगवंत आल्यानंतर द्रौपदीनं सांगितलं तेव्हा एवढ्यांना जीव घालायचंय ना अक्षय म्हणजे सूर्यानं दिलेल्या थालीमध्ये, तर आता काही नाही, काय करायचं. भगवंत म्हणले द्रौपदी त्यांचं नंतर होईल, मी नेमकं जेवाय बसलून तू आवाज दिला आणि तू आवाज दिल्यामुळे जेवणाचं ताट बाजूला केलं आणि इथं हजर झालं. मला भूक लागली, मला पहिल्यांदा खायला काहीतरी दे. भगवंत असं म्हणलं. द्रौपदी म्हणे देवा बरं आहे का उघड्यापाशी रातभर, अहो मी यांना जीव घालायचं म्हणून तुम्हाला बोलवून तुम्ही म्हणता मला खायला काहीतरी दे. भगवंत म्हणले बाकीचं मला काही माहित नाही, मला भूक लागली पहिल्यांदा खायचं, काहीतरी खायला नाही.
एक भाजीचं पान चिकटलेलं होतं ऐका बरं का त्या थाळीला, आणि ते भाजीचं पान द्रौपदीने सांगितलं देवा एवढं भाजी पान आहे बाबा. भगवंत म्हणले दे जे असेल ते दे. आणि तेवढं भाजीचं पान खाल्लं देवाने ढेकर दिला. प्रमाण सांगतो ऐका, काय देवा घरी न मिळेची अन्न मागे भाजी पान द्रौपदीसी. एक भाजीचं पान खाल्लं देवाने, त्याच्या मोबदल्यात सगळ्यांना भोजन देऊन तृप्त केलं. याला म्हणायचं घेशी तेव्हा देशी. घेशी तेव्हा देशी. लक्षात आलं का? तपेवीन दैवत तपासशिवाय दैवत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही. तुम्हाला द्यावं लागेल. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागश स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास योगतः. भीष्माचार्य शर्पंजरी पडलेले असताना धर्मराजाला न्याय नीती सांगतात. पहिल्यांदा 1000 नावाचं विष्णू सहस्रनाम सांगतात. तुम्ही ऐकणारे चांगले आहात म्हणून बोलतो. भीष्मवाच ओम विश्वम विष्णुर्व षट्कारो भूत भव्य भवत प्रभु भूतग्रत भूत भृद्भाव भूतात्मा भूत भावना. कांबळेदाजी थोडा आवाज वाढवा. भूतात्मा परमात्माच मुक्तानां परमागती अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षर एवच योगो योगविदां नेता प्रधान पुरुषेश्वरा नारसिंह वपु श्रीमान केशव पुरुषोत्तमा. इथून जे सुरू केलं तर सर्व प्रहरना युद्ध इथपर्यंत मी आजही पूर्ण म्हणतो. मी 6वीला पाठ केलं होते. 6वीला असताना 1000 नावाचं विष्णू सर ते आजही स्मरणात आहे माझ्या. लक्षात ठेवा. इथून सुरू केलं तर सर्व प्रहरना युद्ध इथपर्यंत. आणि मग न्याय नीती धर्म सांगतात. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागश स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास योगतः. दान करणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. आणि मला तर कौतुक वाटतं इथं लोकांना 1.5 क्विंटलचे गुलाबजाम खाऊ घातले महाराज. टाळ्या वाजवा एकदा जोरदार. दान करणं हा माणसाच्या कारभारी म्हणली. आमच्या गावात अन्नदानावर जास्त भर असतो आणि अन्नदान केलंच पाहिजे. लक्षात ठेवा बरं का, अन्नदान केलं पाहिजे. पण दान धर्मान दान करणं हा माणसाचा धर्म आहे म्हणून दिलं पाहिजे. देवाला दिल्याशिवाय मिळणार नाही. अजून सांगतो उदाहरण. तुम्ही आज कदाचित शेवटच्या दिवशी कथा ऐकली असेल. सुदामजी भगवंताला भेटायला गेल्यानंतर द्वारपाळाने अडवलं आणि सुदामजी भगवंताला हृदयाची हाक मारतात. आओ कन्हैया आओ मुरारी तेरे द्वार आया सुदामा पुजारी. आओ कन्हैया आओ मुरारी तेरे द्वार आया सुदामा पुजारी. क्या मैं बताऊं क्या मैं सुनाऊं एक दुख नहीं है जो मन में छुपा. घट घट के तुम जानते मुरारी तेरे द्वार आया सुदामा पुजारी. आओ कन्हैया छूटे अब दम है अगर अब न आओ तो माँ की कसम है. माँ की कसम सुनकर दौड़े मुरारी तेरे द्वार आया सुदामा पुजारी. भगवंत धावत येतात. सुदामजींच्या हाताला धरतात आणि सुदामजीला नेतात. आपल्या स्वतःच्या सिंहासनावर बसवतात आणि स्वतःच्या सिंहासनावर बसून भगवंत पायाजवळ खाली बसतात. भक्तीचा अधिकार किती मोठा आहे बघा. भक्ताला सिंहासनावर आहे आणि भगवंत खाली मांडीजवळ आहे. भगवंत खाली पायाजवळ बसले आणि रुक्मिणीला सांगितलं जा माझ्या सुदामाचे पाय धुण्यासाठी तांब्या भरून पाणी आणि ताट घेऊन. रुक्मिणी माता पाणी आणि ताट आणायला जाते. तोपर्यंत सुदामजींचे पाय पाहिले आणि भगवंताच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा आल्या आणि अश्रूच्या धाराने सुदामजींचे पाय भगवंतानं धुतले. देख सुदामा की दीन दशा करुणा करके करुणा निधि रोए. पानी परात को हाथ छुओ नहीं नैनन के जल सो पग धोए. भगवंतांना आपल्या अश्रूने
सुदामजींचे पाय धुतले. समर्पण तसं लागेल. आणि मग भगवंत म्हणले माझ्यासाठी काय आणलं? कथा भाग मोठा आहे, थोडक्यात सांग. माझ्यासाठी काही आणलं का नाही? सुदामजीला वाटलं एवढ्या सोन्याच्या घरात आपले 4 मोठी पोहे कशाला दाखवायचे, 4 घरून आणलेले. पण भगवंतानं ते गाठोडं हिसकावून घेतलं आणि त्याच्यातले 2 मोठी कच्चे पोहे खाल्ले. फके मारी पोहे सुदाम देवाचे आणि फके मारी कोरडेचे, आणि त्याच्या मोबदल्यात गाव सोनियाचा दिला. पण 2 मोठी का होना पोहे अगोदर देवानी खाल्ले ना. 1 लोटा जल, बोला 1 लोटा जल आणि सब समस्या हल. पण 1 लोटा का होईना जल टाकावं लागेल. हेच नामदेवरायाने सांगितलं. 1 पसा पाणी 1 बिल्वदल पूजन केवळ सोपे भाऊ. पण नामदेवराय महाराष्ट्रातले असल्यामुळे वजन पडलं नाही कळलं. धन्यवाद. जाऊ द्या मग. हा, बाहेरून येऊन कोणी सांगितलं की मग आपल्याला ते छान वाटत आहे का नाही. नामदेवरायाने हे सांगितलं 1 पसा पाणी 1 बिल्वदल पूजन केवळ सोपे पाहू. पसाभर का होईना पाणी, शंभू महादेवाचंच मंदिर आहे ना. 1 पसाभर का पाणी होईना भगवान शंकराच्या पिंडीवर टाकावं लागेल. आणि 1 बेलाचं पान होईना देवाच्या पिंडीवर ठेवावं लागेल. तेव्हा तो आपला ऐकेल ना. समर्पण करावं लागेल. समर्पणाशिवाय अधिकार नाही. ज्यानं महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय अधिकार आहे. ज्यानं दिवसभर शेतात काम केलं त्याला दिवसाचा रोजगार मागण्याचा काय अधिकार आहे. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी उमेदवाराला पैसे मागणं मतदाराचा काय अधिकार. धन्यवाद. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. एकट्या मोदीला नाव ठेवून काय करता. हा, बरोबर आहे का नाही. इथून मतदान सुरुवात आहे ना. मी विधानसभेला गावात मतदानाला गेलो आणि माझ्या समोर एक मतदान केंद्रात उभं होतं. त्या ईव्हीएम मशीन जवळ उभं राहिलं. बराच वेळ उभं राहिलं. त्याला म्हणलो करा ना मतदान. किती वेळ उभा राहता? तो म्हणे करायचंय हो, पण रात्री कोणी पाजली त्याचं नावच आठवत. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. समर्पण करावं लागेल. समर्पणाशिवाय अधिकार मिळत नाही. साधू संतांच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण आहे आणि मागणं काही नाही. आपलं भक्ती ज्याची थोडी, पूर्ण विषयाची गोडी. आपलं समर्पण थोडं आहे आणि मागणं सर्वस्वाचं आहे. महाराज म्हणतात साधू संतांनी समर्पण केलं आणि मागाच्या टायमाला मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतीला रोकडे. महाराजांना मागावं ही देवाची अपेक्षा होती. पण महाराज म्हणले वडिलाचे काही मागणी हे आम्हा अनुचित वडिलाची रीत जाणत असो. ओके, आमच्या वडिलाची रीत मागण्याची नाही. हा, आता काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं. बायकोनं नवऱ्याकडे साडी मागावी हा तिचा मागायचा काय अधिकार आहे. नवऱ्याचं देणं काय कर्तव्य आहे. तुम्हाला नाही मागणार तर कुणाला मागणार. याच्यापेक्षा वेगळं बोलू. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. पण नवरा असा असावा बायकोला मागण्याची वेळच येऊ देऊ नये. याला म्हणतात संसार. बरोबर आहे ना. पण आपल्या संसारात असं नाही. आपल्या संसारात वर्षभर मजा असते. नवीन नवीन लग्न झालं का नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोन ऐकायचं. किती दिवस? वर्ष दीड वर्ष. वर्ष दीड वर्षात एखादा मुलगा मुलगी झाले की पॅटर्न बदलतं. मग बायकोन बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणि आणखी एखादं झालं की दोघांना बोलायचं आणि धोत्र्यानं ऐकायचं. संसाराचं स्वरूपच असं आहे. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. बरोबर आहे ना. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. बायकोनं साडी मागणं उचित आहे का अनुचित आहे? उचित. बायकोनं साडी मागणं उचित आहे. पण पेरणीच्या टायमाला एकदानी मागणं नाही का. वल्ल्या फोकाना नाही पाहिजे म्हणा. पेरणीच्या टायमाला केलेले दागिने गहाण ठेवावं लागतात.
तेव्हा ती गोष्ट मागणं अनुचित आहे ना. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. उदाहरण सांगतो. पावसाळ्याचे दिवस होते आणि एक बाई स्टेशनरीच्या दुकानावर गेली. आता पावसाळ्याचे दिवस होते म्हणण्याचे दिवसच राहिले नाही. आता काही पावसाळा आहे काही उन्हाळा आहे मिळत नाही. जुने माणसं म्हणायचे आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. अरे तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. जरा बोला, आमच्या एवढे फॉरवर्ड आहे तुम्ही आता नाही ना. बरोबर आहे का नाही. मग ती बाई स्टेशनरीच्या दुकानावर गेली, जनरल स्टोअर्सच्या दुकानावर. आणि त्या दुकानदाराला म्हणे दादा छत्री आहे का? दुकानदार म्हणे आहे. काय नाव आहे यांचं? चाटे साहेब बरं का. हा, ते दुकानावर गेली आणि मग दुकानावर गेल्यानंतर ते व्हिडिओ दुसराच लागला, ते बंद करायचं झालं. मग आता लक्ष. हा, ते चंद्रभागेत नाव चालवायची आणि घरी जाऊन आंघोळ करायची असं काम झालं. विठाला विठाला बरोबर आहे. लक्ष द्या माझ्याकडे. हा, मग ती बाई त्या दुकानावर गेली. त्या दुकानदाराला म्हणे छत्री आहे का? दुकानदार म्हणे आहे. ती बाई म्हणे दाखवा. दुकानदारानं दाखवलं. बाई म्हणे केवढ्याची आहे? दुकानदार म्हणे 100 रुपयाची. ती बाई म्हणे 100 रुपयाची? दुकानदार म्हणे ताई मी सांगितले आणि तुम्ही दिले असं झालंय का? मी 100 सांगितले, तुम्ही मागू शकता. ती बाई म्हणे 50 रुपयाला द्या. बाया बार्गेनिंग करायला एक नंबर असतात. 100ची वस्तू 50त मागण्याचं धाडस या माय मावल्याच करू शकतात. माणसं तेवढी डेअरिंग नाही बरं का. नवरा संघ असतो, तो म्हणतो अरे तू 100 म्हणतो, तू 70 तर म्हण. ती म्हणते तुम्ही मुके मारा, तुम्ही अशानच घर मातीत घातलंय. हा, ह्योच महाराज मी कमी याच्यात आणला होता. बरोबर आहे. तुम्ही बरोबर आहे ना. तुम्ही अशानच घर मातीत घातलंय. लक्ष देऊ नाही का बघा. मी पहा आता कशी घेऊन दाखवते. नवरा म्हणतो बाबा तो सौदा मलाच पटना. माझ्याकडे लक्ष द्या. तुझा सौदा मलाच पटना. काय झालं तिकडं? हे मध्ये आवाज कशाचा यायला? बोलू नका. नाही दुसरा एक आवाज येतो माहिती. ते मॉनिटरच्या मध्ये मॉनिटर ते बंदच करून टाक. त्याचं पिन काढा ना. बंद करायचं त्याला वीक्षक झाला की सगळे रंग तुम्हाला एक आवाज येतो का? येतो ना तुम्हाला? येतो का? ती बाई म्हणे 50 रुपयाला द्या. नवरा म्हणतो अरे तो 100 म्हणतो, तू 70 तर मान. तुम्ही म्हणे पहा मी तुम्हाला कशी घेऊन दाखवते. तो लांब उभा राहतो. तो म्हणतो तू सौदा मलाच पटना. मी लांब उभा राहतो. तुमचं ठरलं की मला पैसे द्यायला बोलव. महाराज भाव करावं बाया नाही. बरं झालं तारखा घ्यायला बाया नाही तर महाराज डिझेलवरच मेला असता. त्याला जर म्हणलं असतं ताई मला लांबून यायचं, महाराज येतानी उतारे तेल बी लागणार नाही तुम्हाला. तुम्ही असं काही येड्यावानी करू नका. मटकन लिहून घ्यायला घ्या. पण ते माणसाकडे म्हणून गाड्या घोड्या जरा बरं आहे सगळं आहे का. ती म्हणे 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणजे ताई 100 रुपयाची छत्री 50 रुपयाला मागता. एवढी काही कमाई असते का? हे मागणं तुमचं उचित नाही. 80 रुपयाला मला आली. 20 रुपये कमवायचे होते. तुमच्याकडून ते कमवायचे राहू द्या. ज्या भावात मला आली त्या भावात घेऊन जा. 80 रुपयाला आली, 80 रुपये द्या, घेऊन जा. ती म्हणे आता 40 द्या. ती निम्यावरच यायची. 1800ची रग 300 घेतो ना आपण. नाही माहित का तुम्हाला? हा बरोबर आहे ना. लक्ष देऊ नाही का. ती म्हणे आता 40ला द्या. दुकानदार म्हणे ताई सकाळी सकाळी आलात, बोनी आहे तुमच्याकडून, असं नाट लावून जाऊ नका. त्याच्यामुळे तुमच्याकडून फायदा न होता आलेल्या भावात द्यायला तयार आहे. आता एक काम करा, तुम्हाला मला माघारी लावायचं नाही. तुम्हाला मला छत्री द्यायची. तुम्ही जर अशा गेला तर दिवसभर मला तो नाट लागेल. एक काम करा, थोडी जळ मी खातो, थोडी जळ तुम्ही खा. माझे 80 राहू द्या आणि तुमचे 40 राहू द्या. आता 50 द्या. पहिल्यांदा जो शब्द टाकला ते 50 द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 25ला द्या. लास्ट आणि बेस्ट. 25ला द्या असं म्हणतात ना बाया. लास्ट आणि बेस्ट. आता 25ला द्या. दुकानदाराला राग आला. म्हणे ताई मग 25 तरी कशाला देता? फुकटच न्या मग 2 द्या म्हणून. हे महत्वाचं आहे पुढचं. महाराज म्हणले हे मागणं उचित आहे का? हे मागणं अनुचित. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं.
उचित काय आणि अनुचित काय एका एका वाक्यात सांगतो हा. देवाकडे जाऊन देव सोडून सर्व काही मागणं म्हणजे उचित मागणं, आणि देवाकडे जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं. लोक देवाकडे जाऊन देव सोडून मागतात, आणि साधू संत देवाकडे जाऊन देवाला मागतात. कळलं? काही देवाकडे जाऊन मागतात, वाक्य फार महत्वाचं आहे, मार्मिक आहे. काही देवाकडे जाऊन मागतात आणि काही देवालाच मागतात. छोटस वाक्य आहे पण अर्थ मोठा आहे. काही देवाकडे जाऊन मागतात आणि काही देवालाच मागतात. देवालाच मागणं म्हणजे उचित मागणं, आणि देवाकडे जाऊन मागणं म्हणजे अनुचित मागणं. देवाकडे जाऊन बाकीचं मागणं म्हणजे अनुचित मागणं, आणि देवाकडे जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणले, देवा आम्हाला उचित अनुचित कळत नाही, मग काय कर? करोनी उचित प्रेम घाली हृदयात, आलो दान मागायास, थोर करोनी आस. उचित ते करा, भाव जाणून खरा. आमच्या अंतकरणातला भाव जाण देवा. तुला कळते तू देव आहे ना, मग आमच्या अंतकरणातला भाव जाण आणि तुला उचित वाटतं ते कर. मग काही म्हणले भावच नाही तुमच्या अंतकरणात, मग कसं करायचं? काही लोक म्हणतात नाटक आहे त्या लोकांचे, काय आता परमार्थन कशाचं काय सगळं चाललंय पैशाचं, असे म्हणतात ना काही माणसं. तरी सुट्या मार. असो नसो भावालो तुझी आठाया, तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मनकडे पंढरी राया. आमच्या अंतकरणात भाव असो नाही तर नसो, पण तुझ्या दारात आलं विस्तवाला प्रेमानं धरलं तरी हातच भाजणार, आणि रागानं धरलं तरी हातच भाजणार. रोगरच्या बाटलीची आरती केली नंतर पी. बोला 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 बोला, मरणारच आहे ना. तसं तुझं नाम सांकेत्यम परिहास्यम वा. आज्या मेळ्याने पोराच्या निमित्तानं नाव घेतलं होतं ना, संकेतानं नाव घेणं याला म्हणतात. सांकेत्यम परिहास्यम वा. संकेतानं नाव घेणं कळतं का तुम्हाला? शेजारणीचं जर भांडण झालं तर ती शेजारीन आपल्या शेळी शिवा देते, पण बरोबर तिला लागतं. कळलं तुम्हाला? आता संकेतानं मरण माय उठलं की तोंड पाहायला लागतंय. ती दुसरी म्हणते पा 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 कशी शिवा दिली, आता शेळीला देऊ नको काय माया. बरोबर आहे ना, मी तुला थोडं दिल्या शेळीला दिल्या ना. बरोबर कळलं तुम्हाला? आता याला म्हणतात संकेतानं नाव घे. संकेतानं देवाचं नाव घ्या तरी उतार. मैत्री करा देवासोबत करा, वैर करा देवासोबत करा. हे बघा, नारदाला विचारलं होतं रावणाने की मला उद्धार करून घ्यायचा आहे, मला देव कसा भेटेल? म्हणले भक्ती कर. म्हणले मी राक्षस आहे, माझ्याकडून होणार नाही ते. मग अजून दुसरा पर्याय सांगा. म्हणले मग शत्रुत्व कर. मग कसं करू ते बी तुम्ही सांगा. म्हणजे बायकोच पळून आण. हे नारदाने सांगितले, कारण बायकुल बोललं की माणसाला राग जास्त आहे. कळलं माझं बोल? तुला लवकर उद्धार करून घ्यायचा ना, हे शास्त्राला सांगितलंय का? माझ्या मनाचं नाही. तू वैर कर पण देवाशी कर. लक्षात ठेवा,
अहो पुतनेनं वैरत्वच केलं होतं ना. अहो वकीयम स्तनकाल कूटम जिघांस या पाय हेदप्य साध्वी लेभे गतिम धातृचिताम ततोन्य कम्वादयालु शरणम रजेम. जी मारायला आली होती पुतना, तिला जी गती यशोदा मातेला दिली ती पुतणीला दिली. कळलं? वैरत्व करा पण देवाशी करा. आमच्या अंतकरणात भाव असो नाही तर नसो, त्या दारात आलोय ना, बरोबर आहे का नाही? सोपं सांगू का? गावात महाराज आला आणि पावसान कीर्तन नाही झालं. धन्यवाद. विठाला विठाला. त्याच्यामुळे म्हणलं लाईव्ह नको, काही गोष्टी अशा पर्सनल बोललं जातात. कळलं का माझं बोलणं? काय म्हणतात अरे कीर्तन नाही झालं ना रे. आपल्या पाकिट भरायच्या अगोदर आतल्या खोलीत जातात ना सगळे. एक म्हणतं आता कसं करायचं, दुसरं म्हणतो कसं करायचं, म्हणजे गो आला ना एवढं कट करा बरे. हो बाई हे कट करा असं. हे आपली माणसे मोकळी म्हणून बोलायला. मग दुसरं म्हणतं अरे ते नाही हो, पण त्या बुवाचा काय दोष आहे त्याच्यात, अरे पण कीर्तनच झालं नाही ना. मग तसं नसतं जमत. हो नाही तर नाही हो, आपलं जे ठरलं ते बुवा बोना आहे, बुवा बोना येणार नाही बुवा गावात म्हणून. एखाद्या तोंड घेणं असतं आपलं तर दोस्कच बंद पडलं असं म्हणते ना ते, बरोबर? आपलं तर टोकरच बंद पडलं. अवघड काम हे, अवघड काम हे, बरोबर आहे का नाही? बंडू बाबा दादा बाबा मला नेहमी तोंडावर जाणे, तुम्ही माझ्या गळ्यात फाशीला असाल बरं. ते महाराज इथं तिथं भेटत राहतात आणि तुम्हाला कोण ओळखतंय, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? या असं होतं का नाही? मग हो नाही तर नाही हो, तसं भाव असो नाही तर नसो, पण त्या दारात आलोय ना, तुझे दास्य करू आणि का मागो खावया दिग्ग झाले जिने माझे. तुझं दास्यत्व करून लोकांना खायला मागू जमणार नाही देवा. मला सासरू असं करू नको, कागा सासरू अशी मज करू नको. मी तुझ्या दारात आलोय लक्षात ठेवा. म्हणून काय कर, लक्षात या बरं का. आमच्यासाठी जे उचित असेल ते तू कर, उचित ते करा. भाव जाणवणे आमच्या अंतकरणातला भाव जाण आणि आम्हाला द्यायचं तर हेच दे तुझा वीस. दोघांचा बी आवाज छान आहे बरं का. हिचे दान देगा देवा, हे म्हणा तुम्ही देवाला. काय पाहिजे अजून? माझं नामदेव असतो कधी कधी. त्या नामदेवला एक दिवस मी गाडीत नामदेव आलो, त्याला मी थोडासा आवाज कमी पाहिजे. मग मी त्या नामदेवला हे बा काम करून घ्याल दाजी बाई आपा कुठं तडक बसा म्हणाव काही त्या वायर उपसून झाला बरोबर. त्याच्यामुळे बरं आहे आपलं दाजी जर आता इकडं तिकडे जमते, हातभर इकडं हातभर तिकडं, लक्षात ठेवा. मग मी त्या नामदेवला गाडीत येत आहे तर एकदम सहज, मी काही विचारत नाही कधी, तसं पण विचारलं म्हणलं नामा तुला जमीन किती आहे?
म्हणे बाबा मला काही 1-1.5 एकर जमीन आहे. फार मार्मिक आहे हा, सहज बोलला तुम्हाला. म्हणलं 1-1.5 एकर? हो म्हणे भरपूर होती पण वडिलांनी विकली, आता 1-1.5 एकर राहील. म्हणलं मग भागतं का 1-1.5 एकर? जाऊ द्या ना म्हणे दादा, 40-50 एकरावाली माणसं गावगाव आहेत, पण माझ्यासारख्या आवाजाचे आहेत का? माझ्यासारख्या आवाजाचे आहे का? तसं तुम्हाला गॉड गिफ्ट आहे. तुम्हाला गळा आहे, काहीला नरडा असतात, बरोबर आहे ना? देवाला हेच मागा, काय देतात दुसरं अजून? हेची दान देगा देवा, हेच दे देवा. हेची म्हणलं की अन्याची वावृत्ती होत आहे. बोला, हेची दान देगा सगळ्यांनी म्हणा, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईना आवडी, हेची माझी सर्व जोडी. आपण देवाकडे गेल्यावर काय मागू? हेची दान देगा देवा. शेजाऱ्याला रोग व्हावा, त्यात त्याचा काटा निघावा, आणि त्याचा बंगला माझा व्हावा, प्रभू रामचंद्र भगवान. आपण देवाकडे गेलो हेच मागू. महा चांगलं झालं नाही तर चालेल, पण शेजाऱ्याचं चांगलं होता कामा. लक्ष द्यावं का? स्वतःच्या दुःखानं माणसं कमी दुःखी आहे. माझं वाक्य लक्षपूर्वक आहे का? स्वतःच्या दुःखानं माणसं जगात कमी दुःखी आहे. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारी माणसं जास्त आहे. तुम्ही बघा, आता इथं काही झोपावं लागतं कधी कधी विण्यावाले, बरोबर आहे ना? दुःख कसं मिळतं बघ. आणि ते विण्यावाला आपलं झोपलं का त्याच्या जवळ एखादं येतं. एक तर व्हिडिओ लय व्हायरल झाला पाहतो, त्याची ना गाडी ही कट करा बरं, तुम्ही ध्यान देऊन नाही तर पहा मग. मी याच्यामुळे मोकळं बोलता येत नाही हो, हे लय अवघड काम आहे. कट करा चाटी दाजी, लक्षात ठेवा. म्हणलं चांगली काम अशीच करून घ्यायला लागतात. मग ते एखादं झोपते ते पहिल्यांदा असं चटेवरच झोपते, आणि त्याच्याजवळ एखादं येतंय, गादी आणते कुठून तरी आणि गादी टाकून झोपते, आणि याला मधातच जाग येते. आणि ते गादीवर पाहिलं की याची झोप मोडते. त्याला गादीवर पाहिलं गेलं झोपी का हे असं कुठून आणली ही गादी? ते म्हणते ती शाळेतून आणली. मग मला ते म्हणते तू जाय ना, मी गाऊन जाऊ. मग उचली गादी, तू उठ, इथं झोपायचं नाही तर उडी नाही तिकडे ती गादी जाय, कुठं झोपायचं झोप. याला म्हणायचं दुसऱ्याचं सुख पाहून डोके होणारी माणसं. कळलं अशा भाषेत सोपं सोपं सांगायला मी तुम्हाला, बरोबर आहे? आमच्या गावात एक निवडणुकीत उभं राहिलं. त्याला म्हणलं तू काय निवडून येणार आहे बर? म्हणे आपल्याला माहिती आपण येत नसतो. आत्मविश्वास आहे त्याला बा. अरे म्हणलं तुला माहिती आहे तू येत नाही, मग उभा काय राहिला? म्हणे माझ्यामुळे ती पडते नाही. झालं याच्या जीवनाचं कल्याण, दुर्योधनाच्या आवला दिवा. माझं चांगलं नाही झालं पाहिजे आणि दुसऱ्याचं चांगलं नाही झालं पाहिजे, बरोबर आहे का? दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारी माणसं जास्त सापडतात. आता हे असे कपडे घातल्यावर काही सगळ्याला बरं वाटतं? काही एकूण एकाला असं करतो, डाग आहे का कपडे, डाग. तू तुरीनं झिंडायला डाग नाही पडतील तर काय पडतील? अरे तू धुवून घाल ना, त्याच्यात काय लय मोठी गोष्ट आहे? डाग आहे का कपडे? एक मग म्हणजे महाराज दिसता, तुला पोत्राच दिसायला महाराजच आहे ना. महाराज लोकांना काय करायचं म्हणे इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातले गोदडे बांध अंगाला. कपडे बी महाराजांचा नाही लोकांची. लक्षात ठेवा. आता यायच्या घराचं बांधकाम चालू वाटते भगवानरावचं. आता आम्ही गेलो त्याचं बी घर चांगलं नादरी काय तुमचं विठोबा भाऊ मस्त घर बांधलंय की. आपण एखाद्यानं घर बांधलं, आपल्याला वास्तुशांती बोलवलं, मग आपलं काम काय? जायचं म्हणायचं चांगलं बांधलं घर तुम्ही. बरं झालं बांधलं घर. आल्यावर महाराजाची व्यवस्था झाली का नाही? जवळच्या जवळ पाहिजे माणसाला घर. आणि कमून कमून माणूस करणार तरी काय? घर गाडी याच्यापेक्षा काय? माणसाच्या जीवनातल्या 3 मूलभूत गरजा आहे काय? अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. काय पाहिजे माणसाला? काय पाहिजे माणसाला? बरं झालं घर बांधलं तुम्ही, आहे का नाही? जा, कौतुक करा, जेवण करा, निघून झालं आपलं काम. कौतुक करत नाही, जेवण करत नाही, तिथे जाऊन शानपणा करतो. पीओपी जमली नाही, फरशीच बरोबर नाही, कलरच काऊन दिला नाही, फर्निचरच काऊन केलं नाही. अरे तो या संडासच्या दरवाजाला बादली लावा लागते. तो तेवढी कडीची व्यवस्था करून घे. ह्याच्या पीओपीचा आपण काऊन घेऊ? एखाद्यानं चांगली 4 व्हीलर गाडी गावात आणली, आपल्याला पेढे खाय बोलवलं. आपलं काम काय? पेढा खायला. काय म्हणायचं? चांगली घेतली हो गाडी, बरं झालं. तुम्ही गाडी घेतली ना आम्हाला आधार झाला,
उद्या अर्ध्या रात्री आजारी पडलो तर तुमच्या गाडीत टाका ना देऊळगावला दवाखान्यात घेऊन जा, बाद झाला मला तुमच्या गाडीचा फायदा. सुखात नको पण दुःखात कामी आली तरी बाद झाला. कौतुक करा, पेढा खा, निघून जा. कौतुक करत नाही, पेढे खात नाही, चार माणसं कोपऱ्यात घेत आणि चर्चा करता. हप्त्यावर घेतली असे, हप्त्यावर घेऊ दे नाही तर सप्त्यावर. तुला प्रॉब्लेम काय? येणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले, तेव्हा पोटात गोळा उठून काय फायदा? विठाला विठाला दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं जास्त. मी एक वाक्य बोलतो, लिहून ठेव. ज्याला दुसऱ्याच्या सुखात दुःख मिळतं, फार छान आहे बरं का. ज्याला दुसऱ्याच्या सुखात दुःख मिळतं त्याला जीवनात वेगळं दुःख शोधायची गरज नाही. आणि ज्याला दुसऱ्याच्या सुखात सुख मिळतं त्याला जीवनात दुसरं सुख शोधायची गरज नाही. अवघाची संसार वेडे होते का साधू संत? हे विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो. ज्याला जे इच्छा आहे ते देवा. हे ईश्वरा सर्वांचं वाटोळं कर. प्रार्थना आहे ना काय? हे ईश्वरा सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव अखंड मुखात राहू दे. सर्वांचं भलं कर. कळलं माझं बोल? हे पार याला म्हणायचं साधू हृदय. कुणाचंही चांगलं झालं की माणसाला जर त्रास होत असेल तर समजायचं आपलं अंतःकरण निर्मळ नाही. लक्षात आलं माझं कोण? मग द्यायचं तर हेच दान दे देवा. हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते. हेची म्हणलं की पर्याय संपले. हेची म्हणलं की दुसरा पर्याय राहत नाही. आता बंडू महाराज म्हणले पुढच्या वर्षीचं करायला लिहून द्या. म्हणलं आता 2 वर्ष झालं, आता राहू द्या. नाही म्हणले तसं काही बोलू नका. म्हणलं दुसरे घ्या. तू एखाद्या वर्षी गॅप राहू द्या, दुसरे घ्या. तुम्ही आम्हाला काहीच म्हणू नका. कळलं तुम्हाला? आता तुम्ही आम्हाला काहीच सांगू नका. तुम्ही घ्या, मग बाकीचे कोण घ्यायचे आम्ही घेत. हेची म्हणलं की आणण्याची व्यवहार. उदाहरण सांगतो. सुंदर ते ध्यान बोला. उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. तुळशी हार गळा आणि आवडी निरंतर हे ध्यान. कळलं? हे ध्यान. बाकी तुझा कच्छ मत्स्य वराह हे लय अवतार पाहिले आम्ही, पण आम्हाला त्याच्यात आनंद नाही. आम्हाला सुंदर ते ध्यान हेच पाहिजे. हेची म्हणलं की बस. आवडे हे रूप उजिरे तेथे माझे हरी वृत्ती राहा. म्हणलं की पर्याय संपून जातात. एका आईचे 3 पोरं रडायला लागले. आई बाहेरून आली, मोठ्याला म्हणे काय झालं रडाय? तुम्ही 10 रुपये पैसे दे. 10 रुपये रडणार. त्याच्यापेक्षा छोटा, तुला काय झालं रडाय? बिस्किटचा पुडा पाहिजे. दे बिस्किटचा पुडा, रडू नको. त्याच्यापेक्षा छोटा असतं त्याच्यावर रागवत नाही. राजा तुला काय झालंय रे रडायला? आई पण त्याला रागवत नाही. शेवटच्या लहान तुला काय झालं रडायला? आई स्वतःहून म्हणते तुला 10 रुपये देऊ का? तो म्हणतो नको. तुला बिस्किटचा पुडा देऊ का? तो म्हणतो नको. तुला खेळायला देऊ का? तो म्हणतो नको. अरे राजा मग पैसे नको, बिस्किट नको, खेळाय नको, मग रडतो का? ते म्हणतं आई मला पैसे नको, बिस्किट नको, खेळाय नको, खाऊ नको, मला याच्यापैकी काहीच नको, फक्त तू मला सोडून कुठंच. कळलं तुम्हाला? तू मला सोडून कुठंच. आणि लहानपणी जसं म्हणतं ना बाळ, तसं तांदळाचा झटका लागल्यावर त्याने हेच म्हणाय पाहिजे. पण हे तांदूळ फेकून हाकल्यामुळं काय त्याचे स्क्रू ढिले होतात का काय काय माहिती. जे म्हणतं आई मला तूच पाहिजे, ते लग्न झाल्यावर म्हणते मला फक्त तूच पाहिजे. कळलं माझं बोल? माय बापाला देतो काढून. तू ताण घेऊ नको, 1 महिना जाऊ दे फक्त. विठाला विठाला हेची दान देगा देवा. मागतात कुणाकडे? देवा. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागावं. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा. देवाकडे काय काय? ऐका यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंतू. त्याच्याकडे यश आहे, श्री आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, ऐश्वर्य आहे, सगळं त्याच्याकडे आहे. महाराज म्हणले सगळे द्या. यशे थोरविला मारुती. बरोबर आहे ना? अवदारी देवनी करना. एकेकाला एक गुण दिला देवानी. बरं का? देवाकडे सगळे आहे. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागावं. भिकाऱ्याला भीक मागून अपेक्षा पूर्ण होत नसते. बरं का? कुणालाही मागून उपयोग आहे का? एका मंदिरात फॅन दान केला होता.
आणि उन्हाळ्याचे दिवस आणि भजन चालू. भजन रंगात आलं, ज्यान फॅन दिला ते आलं, बटन बंद केलं. भजन म्हणलो फॅन कोण बंद केला? म्हणे पठ्ठ्यान दिला. आर म्हणे हो पण तो दिला पण बंद काऊन केला? म्हणे चालू असल्यावर नाव कोण वाचत? नाही कळलं का तुम्हाला? जाऊ द्या. विठाला विठाला आशाचं घेऊन उपयोग आहे का? आशाचं घेऊन महाराज उदारता बी पाहिजे ना. जवळ श्रीमंती पाहिजे, स्वातंत्र्य पाहिजे, उदारता पाहिजे. उदारता नसेल तर असून देत नाहीत माणसं. असून देत नाही ना. एका घरी एक भिकारी आला आणि म्हणला काहीतरी द्या. त्या बाईनं सांगितलं काय नाही आमच्या घरी. झालं तिने गेलं निघून. दुसऱ्या दिवशी बी पुन्हा ते आलं हट्टीच भिकारी. म्हणे काहीतरी द्या. ती म्हणे तुला कालच सांगितलं ना आमच्या घरी काही नाही, चल जाय. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा हे हट्टीच होतं झालं. ते पुन्हा आलं पण ती बाई नव्हती घरी, सासू. म्हणे काहीतरी द्या. सून होती घरी. सून घरी होती. मग सुनाला वाटलं रोज आत्या नाही म्हणतात आपण काय छानपणा करायचा. ती म्हणे काय नाही आमच्या घरी, चल जाय. निघाल ते वापस. तिकून सासू भेटली. तिची सासू भेटली. म्हणे कुठे गेलता? म्हणे तुमच्याच घरी. म्हणे मग काय झालं? तुमच्या सुनाला म्हणलं काहीतरी द्या. तर ती म्हणे काय नाही आमच्या घरी. तिथं जाळायलाच बसली म्हणे. बघा शेव तिथं जाळायलाच बसली. काय नाही का आमच्या घरी, चाल बरं म्हणे. असं म्हणली का तुला? त्याला वाटलं आज वातावरण चांगलं. त्याला वाटलं वातावरण आज बदललं, चांगलं वातावरण. असं म्हणली तुला? काय नाही म्हणली घरी. हो घरी काय नाही म्हणली. चल म्हणे माझ्या बरोबर. नेलं त्याला. म्हणे का काय म्हणली तू या भिकाऱ्याला? म्हणे आत्या तुम्ही म्हणता काय नाही आमच्या घरी, मग मी म्हणले आमच्या घरी काय नाही. मग आपल्या घरात खरंच काय नाही का? सासू किती बदलली. आपल्या घरात खरंच काय नाही. ती म्हणे आत्या पण तुम्ही नाही म्हणता म्हणून मी नाही म्हणले. म्हणजे मालकीन तू झाली आजपासून. नाही म्हणजे माव काय राहिलंच नाही घरात. म्हणजे मी जे करते ते तुला करणंच लागणार आहे. त्याच्यासोबत तू सून पण सिद्ध होणारच नाही, नाही का? ती म्हणे अहो आत्या एवढं कायला करता? तुम्ही नाही म्हणल्या म्हणून मी नाही म्हणते. अगं पण तू नाही म्हणणारी मग मालकीन आहे का तू या घराची? तू नाही म्हणायला मालकीन आहे का या घराची? ती म्हणे आत्या बस जाऊ द्या, चुकलं माझं, माफ करायचं, नंतर मी असं बोलणार नाही. त्या भिकाऱ्याला वाटलं वातावरण गोड आहे आज. भिकाऱ्याला सांगितलं हे बघ या घराची मालकीन मी आहे, ही या घराची मालकीन नाही. हिला नाही म्हणण्याचा अधिकार नाही. मी सांगते तुला आमच्या घरी काय नाही, अंजाय. मी एवढा आशाकडे मागून उपयोग ना. उदारता पाहिजे ना. अवधारी मी पाहिजे, लक्षात ठेवा. महाराज म्हणले त्याच्याकडे अवधारी असेल त्याच्याकडे मागा, ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागा. मागायचं तर देवा. कोणी भज्याच्या दुकानात गेलं आणि म्हणला माया पायाची चप्पल द्या, तर मिळेल का? नाही. कोणी पेड्याच्या दुकानात गेलं आणि म्हणलं मला चप्पल द्या, बूट द्या, बुटानं हाणन ना तू दुकानात. पागल आहे का म्हणून बुटाच्या दुकानात आला आणि पेढा मागायला लागला. ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागा. उदाहरण फार गोड आहे. एक हनुमंतरायाचा भक्त होता. हनुमंतरायाचा भक्त एवढा एकनिष्ठ भक्त होता. वार कोणता जरी असला तर अभंग शनिवारचीच म्हणायचा. एवढा एकनिष्ठ भक्त होता. आणि एवढा एकनिष्ठ भक्त असल्यामुळे हनुमंतराय त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाले. हनुमंतराय म्हणले तुझ्यासारखा एकनिष्ठ भक्त सहसा मिळत नाही. मी प्रसन्न आहे तुझ्या भक्तीवर. माग तुला काय मागायचं ते. तो म्हणे देवा तुम्ही सोडून माझं या जगात दुसरं कोणी नाही. माझं काय सुख दुःख असेल ते मी तुम्हाला सांगू शकतो. तुम्ही सोडून दुःख मानण्यासाठी या जगात मला जागा नाही, मी कोणाला मानतही नाही. म्हणजे यार काय दुःख आहे तुला मला सांग ना. मी दुःखाचं भंजन करणारा आहे. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनवा मारुती नंदन. काय दुःख आहे तुला मला सांग. अरे नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत पीरा. भूतभीत लागले का? भूत पिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. सगळं लिहून ठेवलंय. काय इकडे तिकडे पळता. भूत लागलं तरी हनुमान चालीसा म्हणा ना. खरात बाबाकडे जायचं काम नाही. भूत पिशाच निकट नहीं आवे, महावीर जब नाम सुना. नासे रोग हरे सब, सगळे रोग. मी माझ्या मनाचं नाही बोलत. आमच्याकडे बी याचं काम नाही. नाशे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत पीरा.
कोणी म्हणाला आम्हाला रोग नाही हो, आम्हाला जरा बुद्धिवान व्हायचंय. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहू लोक उजागर. अरे ज्ञान म्हणावं तर मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम. बुद्धिमतामध्ये वरिष्ठ येतो, त्याचे भजन करा. बुद्धिमताम वरिष्ठ, जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम, वातात्मजम वानरायित मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. संप्रदायाकडे या, फसवणूक होणार नाही. वारकरी संप्रदायाकडे या ना, सगळं ज्ञान आहे तुम्हाला आणि कोण्याच महाराजाचे पाय धरायचं काम नाही. लक्षात आलं माझं? कोण तुम्ही चुकीच्या माणसाच्या मागे पळता आणि ते चुकले की खऱ्या संताला बदनाम करा. संत चुकत नाही, जो चुकतो तो संत नाही. आपल्या ओळखण्यात चूक होते. मला टीव्हीवर पाहून लोक गुरु करतात आणि तो जेलात गेला की बोंबलत बसतात. लक्षात ठेवा, पाणी पिना छानके और गुरु करना पहचान. फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. आणि तिथं फसले ते काही गोरगरीब नाही महाराज. 1 किलो भर 9 लाख कोण घेणार हिंमत? गोरगरीब घेतो का? ते म्हणतो आर्मी एकदा गेलो तर 3 किलो मूळ हुलून आणतो. तू काय विकत घ्यायचा? इथं फसले ते गोरगरीब नाही. मला कळत नाहीये, लोक एवढे हुशार असताना, एवढे सगळं मिळवलेले असताना हे लोकांना कळत कसं नाही? किती अवघड गोष्ट आहे. गोरगरीब सामान्य नाही याच्यात चुरडले गेले जास्त. विठाला विठाला म्हणले अरे काय दुःख आहे तुला मला सांग. ते म्हणे देवा सगळं काही चांगलं आहे म्हणे, एक दुःख माझ्या जीवनात आहे म्हणे. काय बोल पटकन. माझं लग्न तेवढं होत नाही, तेवढं तुम्ही करून द्या. हनुमंतराय म्हणले पागल, मी या भानगडीत कधी पडलोच नाही रे. चुकीच्या दुकानात आलास म्हणे. मी ब्रह्मचारी माणूस आहे, मी या लग्नाच्या सोयरिकीच्या भानगडीत कधी पडलोच नाही म्हणे. तू चुकीच्या दुकानात आलास म्हणे. ते म्हणे तुम्ही सोडून मी कुणाला सांगू शकत नाही. काय करायचं ते करा, पण माझं लग्न तेवढं करून द्या. माझं लग्न तेवढं करून द्या. लक्ष येतो नाही का बरं का? हनुमंतराय म्हणले हे बघ, हे बायको कशी मिळून द्यावी याचं ज्ञान मला नाही म्हणे. याचं ज्ञान मला नाही, पण एक काम करून बायको कशी मिळवावी कुठून आणावी याचं ज्ञान मला नाही, पण आपल्या मालकाला चांगले म्हणे. कुणाला? प्रभू रामचंद्र. तिकडे जाय म्हणे, तिथं तो काम होईल. ते म्हणे पण ते मालकास काय ओळखतील? आपली चिठ्ठी नाही, आपली चिठ्ठी नाही, लेटर पॅड. हनुमंतरायांनी चिठ्ठी दिली आणि तो प्रभू रामचंद्राकडे आला. प्रभू रामचंद्रानं हनुमंतरायाची चिठ्ठी म्हणून घेतली आणि वाचायला सुरुवात केली. मी माझा एक भक्त तुमच्याकडे पाठवत आहे, काहीही करून तुम्ही त्याचं लग्न करून द्या. कळावे आपले हनुमंतराय. प्रभू रामचंद्रानं हनुमंताचं नाव पाहिलं म्हणे हनुमंतराय या भानगडीत कवापासून. पण म्हणे आपल्या हनुमंताची इच्छा आहे ना, देऊयाचं लग्न लावून. लग्न लावून देणं लय अवघड झालं आता मला. पहिल्यानं असं म्हणायचे चांगली बायको मिळाय काय लागतं? नशीब. हे इथून मागचं होतं. आता बायको मिळायलाच नशीब लागतं. एका पोराला म्हणलं तू लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे म्हणे फक्त जिवंत. बरोबर आहे, पोरीत राहिला नाही ना. ते म्हणे थांब रात्रभर मुक्काम कर, तुझं लग्न लावून देतो. त्याला रात्रभर मुक्काम करायला सांगितलं आणि सकाळी परिवारातली एकाची मुलगी होती, सांगितलं तुमची मुलगी यांना द्या. आता देव म्हणल्यावर कोण नाही म्हणणार. आणि त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर 2 महिने सुरळीत संसार झाला आणि 2 महिन्यानंतर यानं पिशवी भरायला सुरुवात केली. बायको म्हणे एवढ्या लवकर वैतागली का काय? नाही ग म्हणे. पिशवी कशाला भरायला लागली? पंढरपूरची वारी जवळ आली. पंढरपूरची वारी जवळ आली म्हणे. बायको म्हणे पंढरपूरच्या वारीला जायचं म्हणे. हो, मग मला यायचं. तो म्हणे पंढरपूरच्या वारीला जाणं म्हणजे काय पुण्याच्या सारसबाग मध्ये फिरून येणं नाही. लाख अडचणीला तोंड द्यावं लागतं. तुला काही माहितीये का? चालायची सवय नसते, चालावं लागतं. ऊन आहे, पाऊस आहे, वारा आहे, सगळं आहे. ते काही एवढं सोपं नाही. ती म्हणे हे बघा लाख अडचणी असू द्या पण मला येऊ द्या. महाराज वारकऱ्याला दोरीनं बांधलं तरी दोरी तोडून वारीत जाते. जे नेहमीचे वारकरी आहे ना, वारकऱ्याचं एकदा वारी असल्यावर फिरायचं काही नाही, काही घेणं देणं नाही. एका वारकऱ्याची मुलाखत घेतली होती. म्हणे तुम्ही इकडे आले आणि पेरणार कोणी? ते म्हणे मग मेल्यावर कोण पेरल? त्याचं व्हायरल झालं ते. म्हणजे मेल्यावर कोण पेरल? मग फिरतील नाही तर राहील म्हणजे झालं. वारीचं लय म्हणे कोण कोण वारी केली. पायी वारी, हातवर करावर पायी वारी करणार आहे. खरं हातवर, मला काही वर्गणी नाही मागायची. बरेच जण आहे. बरोबर आहे ना? वारीची मजा अलगच आहे.
किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये आनंद कसा घ्यायचा ही वारी शिकवते आपल्याला. वाचावी ज्ञानेश्वरी आणि डोळा पाहावी पंढरी. पायी वारी एकदा करा, लय मजा येते महाराज पायी वारीला. कधी कधी गाडी अडकून बसली तर जेवाय भेटत नाही, बरोबर आहे. चालाय गेले तर पायाला फोड येतात. वारीत तुम्हाला वेगळे वेगळे बुट पायाला मिळतील. कोणाचा पुढून फाडलेला, कोणाचा घोट्याजवळ फाडलेला, असे दुर्बिणी लावल्या आणि बुट सगळ्याचे. कोणाची एक चप्पल पायात, एक चप्पल हातात, बरोबर आहे ना. हे दृश्य वारीतच पाहायला मिळतात तुम्हाला, बरोबर आहे का नाही. त्याच्यात पुन्हा पाऊस यायला पाहिजे, मग लय मजा. पाऊस आला की लय मजा. त्या रावटीच्या खालून पाणी आणि कापडात बसलेली माणसं मग एकूण एकाकडे पाहतात आणि मजा घेतात. काय पंढरपूर नवीन आलेल्या काय आहे पंढरपूर, ते म्हणते मस्त आहे. कसं वाटायला आता, ते म्हणते तुला जसं वाटायला तसंच वाटायला. प्रतिकूल परिस्थितीत बी आनंद असतो बरं का. त्या पावसात भिजतात होतात पण आनंद घ्यायचा सोडत नाही ना, बरोबर आहे का नाही. आणि ती वारीची मजा वेगळीच आहे. ती बाल हट्ट, राज हट्ट, स्त्री हट्ट पुरवावं लागतो. आणि ते दोघे मजल दर मजल करत पंढरपूरच्या वारीला निघाले आणि पंढरपुरात पोहोचले. पंढरपुरात गेल्यानंतर हा एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाला. बायकोवाने कुठे निघाले म्हणे प्रदक्षिणा करायला. बायकोवाने मला यायचं. ती तो म्हणे आता हट्ट करू नको, रस्त्याचं वेगळं होतं, चुकलं उकलं तर दिंडी नंबर पाहून त्याच्यात जाता येत होतं. पंढरपुरात ना दिंडी ना नंबर. पंढरपुरात जर हरवलं तर माणसाला पंढरीच आठवती. पंढरपुरात हरवलं तर पंढरीच आठवती. ती म्हणे हे बघा तुमच्या हाताला धरते पण येऊ द्या. 15 दिवस वारी केली आणि प्रदक्षिणा नाही केली, फायदा आहे काय. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही. तुम्ही जोडी वारीत असता का, बरोबर आहे ना. नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्या नाही गणना. ती म्हणे मला येऊ द्या. हाताला हात धरलं आणि दोघं प्रदक्षिणा करायला निघाले. आणि वाळवंटात आले बंडुबा पुंडलिक रायाच्या मंदिराजवळ. पुंडलिक रायाच्या मंदिराजवळ किती गर्दी असते. ज्याने एकादशीची प्रदक्षिणा केली त्याला विचार. जिकडे जायचं बबनराव तिकडे फक्त भगवानराव तोंड करून उभं राहायचं. आपोआप लुटत नाही, आपोआप लुटत. आणि एक हातात इकडे उलट फिरा आणि इकडे कुठे मारायला तिकडे, बरोबर आहे ना. ते म्हणतं मला तिकडे जायचं, तिकडून तिकडून निवडून तिकडे आता. लय मजा येते वारीत बघा तुम्ही, लय मजा. आणि ते पुन्हा हरवल्यावर अवघड आहे ना. ते बघा एखादी जुनी बाई म्हणली नव्या बाईला येते का पंढरपूरला. ती जुनी बाई ती नव्या बाईला असं म्हणली की त्या नव्या बाईने टीव्ही वरती हरपलेल्या माणसाच्या मुलाखती पाहिलेलं असतं, बाहेर रडतानी, बरोबर आहे. ती म्हणते माय मी आता पाहिलं माणसं लय हरपतात आणि तुला काय करायचं मी आहे ना. ती म्हणते मग येते पण मग पदराला धरून चाल दे सांग का. ती म्हणते पदराला धर पण चाल. आणि दोघे जातात आणि ती पदरच सोडत नाही. माणसं एवढी गर्दी तेवढी असते ना, पदर धरूनच चालते ती बाई, नवीन बाई. ती गर्दी नसली तर ही बाई म्हणते आता कुठं गर्दी आहे मोकळे आहे ना, नाही माय राहू द्या. पदराला धरूनच. आणि पाऊस यायला पाहिजे मग लय मजा. पाऊस आला की ते पान कापडा अंगावर घेऊन जातात. ते सगळे एकाच कलरचे असतात. ती जुनी बाई पटकन वरीस ठेवलेलं असतं ती नेहमीच माहीत. ती पटकन अंगावर घेते चालायला लागते. ती तशाच कापडाला धरून दिवसभर दुसऱ्या चालते. पाऊस उघडल्यावर ती बाई कापड काढते. ही म्हणजे आमची माणसं म्हणे माय असंच कापड होतं म्हणे समिंद्रे सगळे कापड तसे काय बोलायचं, बरोबर आहे. सगळेच कापड तसे. ती मग बघा लय अवघड ना. बाय हरपल्यावर एखादी जर म्हणला आणि तू कवा हरपली, बिस्किटच्या पुढे हात तुम्ही अशा गेल्या. आणि मग पुढा हातात डोळ्याला पाणी. मग ते बाकीचे म्हणतात बिस्किट खा बिस्किट. लय मजा येते. मी दिंडीवाला आहे ना त्याच्यामुळे मला माहिती. आणि मग म्हातारी पाहून आणली का गळ्यात पडूनच रडते. मग म्हणायचं जाशील का पुन्हा बिस्किट घ्यायला. आता सोन्याच्या लाईनीला बी लागणार नाही म्हणजे बिस्किट आजच काय घेऊन म्हणजे. मग ते आता दोघं अशा हाताला हात धरून चालले बघा, हाताला हात धरून चालले. भली मोठी एक दिंडी आहे. दिंडी आली का या दोघांच्या मध्ये घुसली. हात सुटला, बायको एकीकडे नवरा एकीकडे. आता ते वारकरी असे पूर्ण दिंडी पास होईपर्यंत कोणाला घुसू देत नाही. एक तर झेंड्याकून जावं लागतं, नाही तर मागून बाया संपल्यावर जावं लागतं. आता मधून घुसू देत नाही. आणि मग ती दिंडी 100-200 माणसाची पास होईपर्यंत तो बायको दिशेनाशी जाईल. कावरा बावरा झाला, बायकोचा शोध घ्यायला लागला. बायकोचा शोध घेतला. आता पहिलीच एवढ्या अडचणीतून मिळवली आणि गर्दीत हरपली. आता किती टेन्शन आहे माणसाला सांगा बरं.
बर माय बाप हरवल्यावर लय ताण येत नाही, बायको हरवल्यावर आम्ही नवीनच दिंडी काढली, जे घडलेलं आहे ते सांगतो. कट करायला आज लय कट करणं लागणार. म्हणजे नवीनच दिंडी काढली तेव्हा काय मी लय मोठा फेमस कीर्तनकार नव्हतो. आम्ही चौघ महाराज होतो. नाव सांगतो, गणेश महाराज, मधुकर महाराज, अमोल महाराज आणि मी. आपापल्या गावची माणसं आणायची आणि दिंडी काढली. पण नियम असा होता, ज्याच्या गावचे त्यानं सांभाळायचे. आणि भंडी शेगावला आलो बंडूबा, आणि एका महाराजाच्या, त्याच्यापैकी एखाद्या महाराजाच्या गावच्या माणसाची बायको हरपली. बायको हरपल्यावर ते तनफन, आम्ही लहान लहान लय काही मोठे नव्हतो, लहान लहान. मग ते त्या महाराजाला म्हणे, महाराज या दिंडीला आग लावा, मी बायको पहिल्या. मग मी आलो, म्हणलं काय झालं, बायको हरपली म्हणे. अहो म्हणलं मग दिंडीला आग लावल्यावर सापडणार आहे काय, जरा दम धरा ना, सापडेल ना म्हणलं. तिथे बायको हरपल्यावर का कमी ताण आहे का, बरं याचा तर एवढा गोंधळ पहिलाच, एवढ्या अडचणीतून मिळवली आणि ती हरपली. स्वतः शिव्या द्यायला लागला, देवान मला बायको दिली, मला बायको सांभाळता आली नाही, काय जगण्याला अर्थ आहे माझ्या, काय जगण्याला अर्थ आहे. स्वतःला शिव्या द्यायला लागला. दिवसभर बायकोचा शोध घेतला, बायको काही सापडली नाही. थकला भागला, निराश झाला आणि एका मंदिरात आश्रयासाठी जाऊन बसला. ज्या मंदिरात बसला ते निघलं रामाचंच. म्हणे जमलं, यायनच करून दिलेली त्याच्याच घरी बैठक मांडली. आणि याच्यामुळे लोक सोयरिकीत पडणं दादा, बरोबर आहे ना. चांगलं झाल्यावर कोणी नाव घेत नाही, काय नाही. आम्हाला करायचंच नव्हतं पण भगवान राम घरी घातलं, बरोबर आहे ना, असंच होतं ना. आणि मग ते म्हणे आता ज्यानं दिली त्यालाच बोल. हात जोडे म्हणे, देवा बायको करून दिली, तुम्ही माझ्यावर खूप मोठा उपकार केला, पण एवढ्या गर्दीत माझी बायको मला सांभाळता आली नाही. जशी बायको करून देऊन माझ्यावर उपकार केला, तशी हरपलेली बायको एकदा सापडून द्या, मी आयुष्यभर तुमच्या ऋणात राहील. असं म्हणतो ना म्हणतो तोपर्यंत पाठीत एक बुद्धा पडला. थान माग फिरून पाहिलं तर हनुमंतराय म्हणे, देवा तुम्ही इथं कस काय. म्हणे मी इथं कस काय हे नंतर सांगतो, तू काय म्हणला पहिल्यांदा सांग. म्हणे मी म्हणलो जशी तुम्ही मला बायको करून दिली तशी मी हरवलेली एकदा सापडून द्या. हनुमंतराय म्हणले, पागल त्याची हरवलेली, कळलं तुम्हाला, त्याची हरवलेली म्या शोधून आहे, तू हरवलेली ते काय शोधून देतात. बायको करून देण्याचा कॉन्ट्रॅक्ट त्याच्याकडे होता, हरपलेली सापडून द्यायचा आपल्याकडे, पहिलीकडे होती. कळलं माझं. ज्याच्याकडे जी वस्तू आहे त्याच्याकडे ते मागतात. कुणाकडे, देवाकडे मागतात. काय मागतात, तुझा वेस काय तुझा विसर न व्हावा, विसरली तया थोर झाली हानी, बचतील हानी 83,99,999 योनीमध्ये देवाचा विसर पडल्यावर फिरावं लागतं. म्हणून तुझा विसर न व्हावा. आणि लोक देवाला विसरले ना, देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ प्रमाण आहे ना त्याला, माझ्या मनाचं थोडंच बोलते मी. देव धर्म सांदी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. म्हणून म्हणतात, मनुष्य जन्म रे मिट्टी में नारो रे,
अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में ना रोल रे। अब जो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे। जिबड़ा कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम। जिवड़ा जिवड़ा दो दिन का मेहमान, कब सुमरोगे राम, अब तुम कब सुमरोगे राम। देवे दिला दे भजना घुमटा, देवे दिला दे भजना घुमटा। तो या दादा पाटा बाधिकेचा, तो या झाला पाटा बाधिकेचा। देवे दिला दे भजना घुमटा, देवे दिला दे भजना घुमटा। देवांना सुंदर नरदेव भजनासाठी. आणि नरदेव जर भजन नाही झालं तर उपयोग नाही. म्हणून महाराज म्हणले गुण गायन आवडी याची माझी, आवडीने तुझा गुणानुवाद गाईल देवा. याच देही घडे देवाचे आणि काही ज्ञान. कोणी म्हणाल मी बंगला बांधला, ज्या चिमणीला हातपाय नाही ती खोपा बांधते. कोणी म्हणाल मला मुलगा झाला, तुला वर्षात एक झालं, कुत्रीला एका टायमाला 6 होता. कलर बदलून क्वांटिटी व्हरायटी नात करते काय. बरोबर आहे ना, क्वांटिटी व्हरायटी दोन्ही बी ना. मग एवढं आहे का आपल्याकडे. अहो कुत्र्या मांजरापेक्षा लक्ष द्या, संसार आपल्यापेक्षा त्यांचा मोठा आहे. आहार निद्रा भय मैथून सर्व येऊनी समान. कुत्र्याला भूक लागते, आपल्याला भूक लागते. कुत्र्याला भूक लागली की कुत्र मालका पुढे जाऊन गोंडा घोळतात. माणसाला भूक लागली की माणूस बायको पुढे. फरक आहे का त्याच्यात. भजन हे बघा सगळीकडे आहे, पण भजन सगळीकडे नाही. याच देही घडे. या नरद्यात आल्यानंतरच भजन होतं. म्हणून तुझा विसर न व्हावा. लक्षात आलं का. या नरदेहात आल्यानंतरच भजन होतं. म्हणून गुण गायीन आवडी. या नरदेहात आल्यानंतर त्याला मिळवता येतं. म्हणून हेची माझी सर्व जोडी, गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. आणि मग याच्यापेक्षा न लगे मुक्ती धन संपदा. द्यायचा असेल तर संताचा संग दे, संत संग दे सदा. आणि एवढं सगळं मिळत असेल तर तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. एकदा दाजी एकदा होय रे एकदा. हा वाजवा. दुसरीकडे नाही वाजली, इथं तर वाजू द्या. लक्ष द्या माझ्याकडे. सगळ्यांना हात वर करा. दुसरीकडे लय डोस करा घाला, हात वर घ्या, एकदम सरळ करा. सर्वांनी महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाया माणसं गडी माणसं आवं भैव याडी डोकरा सगळ्यांना करा. एकदम सरळ, एकदम सरळ. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे. लाडक्या बहिणी सावत्र भाऊ कांबळे दाजी जर सही वाढव. तुम्ही ना हात वर करू.
हा एकदम सर ले ले हरी का नाम, विठ्ठल पांडुरंगा. ले ले हरी का ले ले हरी का नाम, विठ्ठल पांडुरंगा. ले ले हरी का नाम, विठ्ठल पांडुरंगा. ले ले हरी का नाम, विठ्ठल हेची दान दे तुझा विसर न. लक्षात आलं. हेची माझी सर्व जोडी आणि याच्यासाठी संत संग देई सदा. आणि हे मिळत असेल तर तुका म्हणे गर्भ वासी सुखे घालावे आम्हाशी. असं सोपं सोपं आहे. बोलण्यासारखं भरपूर आहे. वेळ संपत आलेला आहे. 10:30 वाजले. 8:30ला सुरू झालं. अजून एक 5-10 मिनिटं घेतो आणि थांबतो. बाकी अर्धा घंटा 8:30ला सुरू झालं ना. राईट काय की नाही. बरोबर. आपला सुरू असणारा हा नामसप्ताह आणि या नामसप्ताहातील आजची ही कीर्तनाची सेवा गावकरी मंडळीच्या प्रेमामुळे आज तुमच्या दर्शनाचा सुयोग आलेला आहे. आणि धोत्रा गावानं खूप जपलेलं आहे बरं. कीर्तन सप्ताहाने मोठे खूप आहे. कीर्तनकारांनी मोठे खूप आहे. पण एवढ्या टाळकऱ्याचं वैभव कमी गावात. एवढे सारे टाळकरी निष्ठावंत या ठिकाणी उभे आहे. ही तुमच्यावर फडाची कृपा आहे. आणि म्हणून ही सगळी मंडळी आणि एवढ्यांना सांभाळणं बी सोपं नाही. त्यासाठी गावाची बी दानत तेवढी लागत असते बरं का. पण तुमची एक निश्चिम श्रद्धा या संप्रदायावर आहे. आणि एवढं छोटंसं गाव असताना मी पाहिलं जवळपास 8:45 पर्यंत जेवणाच्या पंक्ती चालू होत्या. म्हणजे अन्नदाते त्या अन्नदात्यासाठी एकदा जोरदार टाळ्या सगळ्या. मला बंधुभावांनी सांगितलं महाराज इथं रोज एक पदार्थ नवीन होता. एक मिष्टान्न आज झालं की उद्या ते रिपीट नव्हतं. वेगळं मिष्टान्न होतं. आणि आनंदाची गोष्ट आहे. मी तर म्हणतो सत्याची वाट कोणी पाहो न पाहो पण ह्या मावल्या नक्की पाहत असतील. कारण त्या चुलीपासून सुटका या 8 दिवसच आहे. सभर त्याच्यातच तोंडी त्याचं. बरोबर आहे. माणसाची गर्दी त्याच्यामुळेच असते. बाई म्हणते तिकडे मरा
तो जर म्हणला मी घरी मी काय करणार नाही तिथे गिळा जाऊन एवढ्या पंक्ती येतं लोकांनी काय ठेवल्या त्या बरोबर आहे ना जा तिकडे जाऊन बरोबर आहे ना लक्षात येते का बरोबर आहे ना हे एवढं सगळं वैभव आपलं गाव जपतंय खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे आणि तुम्ही उत्साही खूप आहात बघा तुमच्यात उत्साह जो आहे ना तो खूप भरलेला आहे त्याच्यामुळे मजा येते आणि कॅचअप चांगलं आहे बोललं की विनोदाला रिस्पॉन्स आहे गायनाला आहे मार्मिकला आहे सगळ्याच गोष्टी आणि वक्ता तो वक्ताची नव्हे श्रोते नाही श्रोते म्हणून वक्त्याला किंमत असते आणि आनंदित राहण्यासाठी तुमची ऊर्जा फार गरजेची आहे बाहेरगावची बरीचशी माणसं आज कीर्तनाला आहेत बाहेरगावची माणसं हातवर करा बरं बाहेरगावची बघा बरं मी म्हणलं की नाही गावातले जेवून झोपले लय खाल्लं ते ना बरोबर आहे का नाही बाय करा एकदा येईल दिसू दे हातवर करायचा खरा हातवर करा पहा भगवान बैला मुलं दोन दोन हात केले बाई नाही दोन दोन काय एक एक करा एक एक करा हा एक एक न बी घ्या हा आता काय करायचं अर्धा करायचा पहा किती माणसं आली बाहेर गावची टाळ्या वाजवा यांच्यासाठी जोरदार बरोबर आहे का गावच छोट आहे आपलं मला माहिती आहे आपलं गावच छोट आहे पण बाहेर गावची मंडळी आज एवढी सारी उपस्थित आहे तुमचेनी बरा दिसत असं आहे ना म्हणजे गेलंच पाहिजे इथं कोणाला निमंत्रणाची गरज नाही महाराज बाहेरगावची बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे मी तुम्हाला बाहेरगावून आलेल्या सगळ्या मंडळीला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करा जवळपास आता आपलं 46वं वर्ष आहे ते 45 चुकलेलं असेल नाही तर गेल्या वर्षीच असेल असं दोहीपैकी एक असेल कसं आहे गेल्या वर्षीच आहे ना नाही ओळखतो मी तुम्हाला हा वेगळं होतं का बरोबर मला आता समाधान तेवढं जीवाल बरोबर आहे का नाही चुकून झालं ते चुकून झालं आहे का नाही 45वं वर्ष आहे 46वं वर्ष सुरू आहे आणि झाला अजून 4 वर्षात आपली सुवर्ण महोत्सवाकडे पदार्पण आहे त्याच्यामुळे माझी विनंती आहे तुम्हाला मध्ये 1-2 वर्ष असं कमी जास्त झालं तरी चालेल पण 50वं वर्ष बुलढाणा जिल्ह्यात धोत्र्याचं नाव पोहोचलं पाहिजे अशा पद्धतीने जसं शेलूला आता सत्ता झाला का नाही इकडं पुरुषोत्तम महाराजांकडं पाटलांकडं आमच्या अशाच पद्धतीचं 2-3 वर्ष जरा हलक्या हाताने चालू द्या बरोबर आहे ना पण 50व्या वर्षाची तयारी तुम्हाला जेवढी जोरात करता येईल कारण 50 वर्ष एवढी परंपरा जपणं म्हणजे जोक नाही महाराज अरे 2-2 वर्ष लग्नाला झाली तरी केवढा अॅनिव्हर्सरी करतात 3 वर्ष लग्नाला पूर्ण झाली त्याचा केवढा कार्यक्रम आहे अजून 2 वर्ष होईल आपलं बरोबर आहे ना 50 वर्ष म्हणजे जोक आहे का तुम्ही एक गोष्ट 50 वर्ष चालणं एवढी सोपी गोष्ट नाही महाराज आणि हे सप्ताहाचं वैभव आहे कळू द्या महाराष्ट्राला की धोत्र्यानं 50 वर्ष ही परंपरा जपली 50 वर्ष म्हणजे जोक नाही ना आपली मागची पिढी आणि दुसरी पिढी आहे म्हणून 50वं वर्ष आजपासून डोक्यात ठेवा आणि एक शब्द दिलाय बंडू आनंद भगवान बुवान म्हणजे 50व्या वर्षी सगळ्याला 1-1 तोळ्याची अंगठी राहणार आहे तुम्ही आता ह्यो भाव आहे तेव्हाचा भाव ध्यानात ठेवा पण आता 1.5 लाख लोक गेला बरोबर आहे ना तेव्हा काय असेल पण चला आमच्या भाग्यात असेल तर होईन ते काय बरोबर आहे ना लक्षात ठेवा बरोबर म्हणून तेव्हाच चालता गाडीत झाला विषय की म्हणले आता 1-1 अंगठीच घालू पाकिट गिकीट काय नाही काय करायचं पाकिट आपल्या माणसं ऐकून होय 1-1 अंगठी घाल काय पाकिट काय करायचं पैशाला मोल नसतं महाराज अंगठी घातल्यावर काय मोल आहे त्या पैशाला बरोबर आहे का नाही लक्षात ठेवा जाता पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे विनोदाचा भाग जरी असेल वेगळा तर 50 वर्ष सुवर्ण महोत्सवाचा आपल्याला जोरदार करायचं एवढं मात्र डोक्यात ठेवा जोरदार आपण त्याचे साक्षीदार व्हायचंय सगळ्यांनी आणि तेव्हा काही जरी सहकार्य लागलं तर आम्ही पण तुमच्या सोबत राहू नक्की सहकार्य लागलं तर आम्ही तुमच्या सोबत असू एवढी तुम्हाला या ठिकाणी मी जाता विनंती करतो की 50 वर्ष संप्रदायाची जर धुरा कोणी जपत असेल सांभाळत असेल तर त्याचं निश्चित कौतुकच आहे मी पुन्हा एकदा तुमच्या गावकऱ्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो आणि जाता विनंती करतो तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साहेब
चांगल्या कामाला मदत करा. ज्यांची ज्यांची देणगी राहिली असेल त्यांनी या ठिकाणी सगळ्यांनी द्या. इथं ते या गावात हे सांगायचं काम नाही, पण पैसा असेल तर विल बनतो आणि संस्कार असेल तर गुडविल बनतो. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज असते महाराज. भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे, भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे. पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती. ज्या शंभू राजानं, ज्या शिवाजी महाराजानं आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं, त्या धर्मात जन्म घेतलेली आपण माणसं आहे. आणि तुम्ही तर भाग्यवान माणसं आहात, तुम्हाला माँसाहेब जिजाऊच्या जिल्ह्यात जन्म मिळाला. इथून जवळच शिंदखेड राजा, काही लांब नाही महाराज. म्हणून या जिल्ह्याला एक पुण्यही आहे. शिंदखेड राजा लक्षात ठेवा. तुम्हाला तालुका कोणता आहे? देऊळगाव राजा. राजाच आहे ना, पण शिंदखेड राजा, देऊळगाव राजा. म्हणून मी पुन्हा एकदा सांगेन, माँसाहेब जिजाऊनं, छत्रपती शिवाजी महाराजानं ही देण आपल्याला दिलेली आहे. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा. श्रींची म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, ही माँसाहेब जिजाऊची इच्छा. माँसाहेब जिजाऊची इच्छा होती. म्हणून एक सांगेल, कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला. हे स्वराज्य जर मिळालं असत ही छत्रपतीची कृपा आहे. एक सांगू तुम्हाला, 350 वर्षात तेवढ्या ताकदीचं नाव अजून दुसऱ्या राजाचं पुढे आलं नाही बरं का. त्याचं कारण एक आहे, नंदुबा, तेवढ्या समावेशक दृष्टीचा राजा 350 वर्षात दुसरा झाला नाही. हे त्याचं उत्तर आहे. 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं होता. अरे नावी समाजातल्या जीवामालांनी जीव द्यावा. राजे तुमची गरज आहे स्वराज्याला, त्यासाठी मी मरायला तयार आहे. म्हणून म्हणतात, होते जीवाजी म्हणून वाचले शिवाजी. अरे जीवामालानं छत्रपतीसाठी जीव दिला. आपल्याला कोणी वायफाय देत नाही. लोक हॉटस्पॉट देईल, तू नेहमीच म्हणतात काय करतो तो आपल्याला. छत्रपतीसाठी मरणाची स्पर्धा चालायची. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मरणाची स्पर्धा चालायची. त्या राष्ट्रात जन्म घेतलेली आपण माणसं आहे आणि भगवान बाबा सारख्या पवित्र कुळात आपला जन्म झालेला आहे. लक्षात ठेवा, मी 3 दिवसापूर्वी सावरगावला कीर्तन करून आलो. लक्षात घ्या, मला सांगायचंय, या भगवान बाबा सारख्या कुळात आपला जन्म झालेला आहे. मी तर म्हणतो, वनजारी म्हणजे वनात राहणारी जात. वनात राहणारी जात गावात परमार्थात आणि भजनात जर कोणी आणली असेल तर हे उपकार संत भगवान बाबाचे. जर भगवान बाबा नसते तर आपल्याला टाळाचा मिळच नसता. टाळ घोडच असता सगळा. लक्षात आलं? टाळन पक वाजन विनान हे कुठं कळलं असतं आपल्याला. हे उपकार भगवान बाबाचे. पाहिलेही नाही डोळ्यान भगवान बाबाला. भगवान बाबाचं नाव काढलं तरी लोक 5-5 कोटी देणगी देतात महाराज. जोक आहे का? जोक. मी आता उद्या सकाळी माझं कीर्तन येत्या गावला भयाळा 4 कोटी दिली त्यांनी देणगी. आणि आता नारळी सप्ताह आहे तिथं चालू. साठी महाराजांची कथा आहे आणि उद्या सकाळचं कीर्तन. संध्याकाळचं भेटलं नाही त्यांना. आजच्या दिवशी म्हणत होते मला संध्याकाळी द्या. म्हणलं नाही, लय दिवसाची तारीख घेतलेली आहे. उद्या जवळपास सकाळी 7-8 हजार लोक तरी कीर्तनाला राहतील. लक्षात ठेवा बरं, तुम्ही ते लाईव्ह पाहू शकता. आणि एवढा मोठा उत्सव, एवढी गडाला देणगी देऊन या उत्सवाचा जवळपास 60-70 लाखाचा खर्च आहे. नारळी सप्ताह म्हणजे जोक समजत जाऊ नका तुम्ही, ते काही सोपी गोष्ट आहे. पण एवढा उत्सव आज त्या भयाळा गावाला. भगवान बाबाला पाहिलं बी नाही लोकांनी. पण मी सांगू तुम्हाला, लक्षात ठेवा, कर्म मागे राहतं, बाकी काही मागे राहत नाही. मेल्यावर काही मागे राहतं. कपडे जाळतात, राख नेऊन टाकतात, हाडं नेऊन टाकतात. कपडे का जाळतात मी एका विचार. ते म्हणे त्याच्या आठवणी आपल्याला त्रास देतात ना. म्हणलं मग त्याने बांधलेला बंगला जेसीबीन पाडायला पाहिजे. ह्या का कमी आठवणी आहे? त्यानं वखरावर पाय देऊ धुरे काढले, जमीन वाढवल्या. ह्या का साध्या आठवणी? त्यानं रातच्या पायानं दगड लोटली धुऱ्यावरची. आणि पाठ माणसं नेल्या म्हणे रातच्या कोण येणार आहे? दुसरा कोण येणार आहे? बहादर. बरोबर आहे? हे का कमी आठवणी आहे का मला? बरोबर आहे का नाही? लक्षात ठेवा. म्हणून माझी लक्षात ठेवा, कर्म मागे राहत. इथं बसल्यापैकी चला मी सांगन तुम्हाला, इथं पंजोबाचा फोटो कोणाच्या घरात हातवर करा बरं. पंजोबाचा फोटो माझ्या घरात नाही लावलेला. तुमच्या कोणाच्या घरात? एक दोघांच्या घरात.
बरोबर आहे. एक दोघांच्या घरात आहे, लक्षात ठेवा. आपल्याला इस्टेट परंपरेने ज्या घरातली आली त्याच्या चौथ्या पिढीचा फोटो आपल्या घरात नाही, पण 350 वर्षे झाली छत्रपतीला जाऊन लोक आजही छत्रपतीला हृदयात ठेवतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नाही असं घर आहे का? प्रत्येक घरात राजाचा फोटो आहे, प्रत्येक घरात भगवान बाबांचा फोटो आहे. आपल्या इस्टेट ज्यानं दिली त्याचा फोटो नाही, पण परंपरेनं भगवान बाबाचा फोटो सगळ्यांच्या घरात आहे. म्हणून मी सांगेन, एक मला म्हणे कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता, शिवाजी महाराज काही देव होते का? म्हणलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजांमुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटी देतो. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल ते उपकार राजांचे. म्हणून म्हणतात एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, माझ्या राजा नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर, प्राणपणान लढले मावळे भरोसा त्या राजावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, आठवणी येते मनामध्ये भगवा झेंडा दिसल्यावर, जात पातना धर्म मानिला जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्याशी इच्छा शिवभक्ताच्या हृदयावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, छत्रपती शिवाजी महाराज की जय, भवानी भगवान बाबा की जय, श्रीराम श्रीराम. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण एक 4-5 दिवसापूर्वी भारत पाकिस्तानच्या सीमेवर सुद्धा झालं. आताची 4-5 दिवसाची बातमी. म्हणून हे महापुरुष हे फक्त यायला जातीत वाटू नका. शिवाजी महाराज मराठ्याचे, भगवान बाबा वंजाऱ्याचे, सावता माळी माळ्याचे, नरहरी सोनार सोनाराचे, वैदा चांभाराचे, महाराणा प्रताप राजपुताचे, बाळूमामा धनगराचे, बसवेश्वर वाण्याचे, शेवालाल बंजाऱ्याचे, बिरसा मुंडा आदिवासीचे, या महापुरुषांना जातीत वाटू नका. एक सांगू तुम्हाला, महापुरुष ज्या कुळात जन्माला येतात ना त्या कुळाचा बी अधिकार त्याच्यावर नसतो. ज्या जातीत जन्माला येतात ना त्या जातीचा बी अधिकार नसतो. ज्या गावात जन्माला येतात ना त्या गावाचा बी अधिकार नसतो. मग संतावर अधिकार कुणाचा आहे? जगाच्या कल्याणा संताच्या. माझं प्रमाण कळलं असेल तर बघा, जगाच्या कल्याणासाठी त्यांचा अवतार आहे. हा निमित्त तुमच्या जातीत जन्म घेतो, पण त्यांनी फक्त जातीचाच विचार केला नाही. आणि एक वाक्य बोलतो, कोई जाती नीच नहीं होती लेकिन नीच हर एक जाती में होता. जात नीच नसते, पण नीच एका प्रत्येक जातीत एखादा असतो. म्हणून ही संप्रदायाची शिकवण आहे आपल्याला. म्हणून तुकाराम महाराजांना साधू संतांनी याच्यावर हे केलं. का क्रांती जर कोणती केली असेल साधू संतांनी तर यातायाती धर्म नाही. आणि असं असतं तर धोत्र्याचा कारभार बंडूबाकडे द्यायचं काहीच काम नव्हतं. कळलं माझं बोलणं? संप्रदायात जर हे असतं तर धोत्र्याचा कारभार बंडूबाच्या हातात एवढे दिवस ठेवला नसताना राहिला नसता. पण ही शिकवण संप्रदायाची आपल्या, आणि या शिकवणीने पुढे चाललं पाहिजे. लक्षात ठेवा, मी पुन्हा एकदा सांगेन, दवाखान्यात गेले तर डॉक्टरची जात विचारत ना तुम्ही, चांगल्या डॉक्टरकडे चालला. गाडी सर्व्हिसिंग करायची तर जात कोण जात नाही तुम्ही, चांगल्या फिटरकडे न्या म्हणते. रक्त पाहिजे तुम्हाला, मग कोणत्या मायात जातीचं द्या मला, मरतो का मग? तिथं पाहिलं, विचारली का बॉटल कोण्या जातीच्या माणसाची? मोबाईल वापरता तुमच्या जातीतल्या काढा वापरत नाही का? होणारच नाही, चालणार नाही, जमणार नाही. याच्या बाहेर या, आणि याच्याशिवाय समाज पुढे जाणार नाही, देश पुढे जाणार नाही.
महाराष्ट्राला पुढे न्यायचं असेल तर याच्यावर पाणी फिरवलं पाहिजे याला सोडलं पाहिजे सगळ्यांनी एकत्रित. 18 पगड जातीचे टाळकरी आज टाळ घेऊन उभे. 18 पगड त्यांनी विचार केला का हा सप्ताह धोत्र्याचा आहे? नाही महाराज, त्यानं संप्रदायाचा विचार केला आणि शिकवण संप्रदायाची आहे. म्हणून मी सामान्य लोकांना विनंती करेन, मोजक्या लोकांनी पोळ्या भाजण्यासाठी हे भूत उभं केलेले, त्याच्यामुळं याच्या मागं जाऊ नका. आपण माया बी मागं येऊ नका, काही गरज नाही. मी चुकीचं सांगत असेल तर माझं ऐकू नका, माझंही ऐकू नका. तुम्ही ज्ञानोबा तुकोबारायांचं ऐका. ज्ञानोबा तुकोबारायांच्या विचारानं चाला. आमच्या विचारांनी आम्ही जर चुकीचं सांगत असेल तर तो महाराज त्या घरचा मोठा. एखादा म्हणत असेल ना मला असं वाटतं, म्हणा तुला कसं वाटतं त्या बायकोला सांग. आम्हाला तुकाराम महाराज काय म्हणतात सांग, माऊली काय म्हणतात सांग, संप्रदाय काय म्हणतो सांग, हे तुला कसं वाटतं तू त्या घरी जाऊन सांग. बरोबर आहे ना? पण तुकाराम महाराज ज्ञानोबारायांच्या विचारानं आपण पुढे चाला. मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्या गावाला धन्यवाद देतो. 11 म्हणले वाढवलं झालं 5 मिनिट त्याला काय असतं. पुन्हा एकदा 10 मिनिटं आरती गिरती चाली लागतीलच ना आता, नाही का नाही? पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. बोलण्यासारखं तुम्ही ऐकाय तयार असल्यावर मला सांगाय काय अडचण, बरोबर आहे का नाही? म्हणून नाही आता आता कार्यकाळ ठरलेला असतो. होय भगवान राजीनामा जेव्हाच लागतो ना, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे आता वेळेच्या पुढे तुमची ऐकायची इच्छा आहे ना, मी पुन्हा येईल. बरोबर आहे ना? आता थांबतो मी काय नाही. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद आणि वाणीला विराम. ज्ञानेश्वर महाराज